दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ज्योतिबा डोंगरावरती सासनकाठी नाचवली। त्यांच्याशी बातचीत केली आहे विजय केसरकर यांनी। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आणि या मुख्य दिवशी ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने या ठिकाणी आलेले आहेत। देवाचं दर्शन घेतलेलं आहे। काय देवाकडे साकडं घातलेलं आहे तुम्ही? परमेश्वरानं सर्वांच्या सुख समाधानामध्ये भर टाकावी, त्यांच्या मनात असणाऱ्या आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात। संपूर्ण राज्य आणि देशभरातून भाविक इथे येत असतात आणि प्रत्येकाची छोटी असेल आपण त्याच्यासाठीची फार मोठी अपेक्षा त्या ठिकाणी असते। त्या अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ती आम्हा सर्वांना या ठिकाणी द्यावी। आज चैत्र यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण गुलाबी आपल्याला या ठिकाणी झालेला ज्योतिबा डोंगर दिसेल। ह्या गुलालानं नाहून गेलाय। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगलं आणि भलं व्हावं ही त्याच्या पाठीमागची भावना असते आणि त्याच्या आशीर्वादानं निश्चितपणे ह्या दख्खनच्या राजाच्या आशीर्वादानं येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या आणि जे कोणी त्याच्यावर भक्ती करतात त्यांच्या आयुष्याला एक वेगळी विचाराची आणि खऱ्या अर्थानं विकासाची झालर येईल असं मला निश्चितपणे खात्री आहे। मोदी देखील या ठिकाणी येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सभा घेणार। कशा पद्धतीनं ह्या सभेचं नियोजन असेल? सभा ही अत्यंत दैदिप्यमान अशा पद्धतीची सभा होईल। मोदी साहेब बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत। लोकसभेच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी प्राप्त होते आणि प्रधानमंत्र्यांनी देशामध्ये केलेला विकास, सर्वसामान्य माणसाची केलेली सेवा ही आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे। लोकसभाची निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये जे पंतप्रधान पदाचे आमचे या ठिकाणी उमेदवार आहेत ते खऱ्या अर्थानं आज कोल्हापूरच्या मातीमध्ये येत आहेत। या लाल मातीचा, अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आशीर्वाद घेऊन ज्यावेळी त्या ठिकाणी हे देशभर जातील त्यावेळी हा गुलाल त्यांच्याही अंगावर मागच्या वेळीपेक्षा मोठ्या प्रमाणात पडलेला दिसेल। निकालानंतर असाच गुलाल तुमच्या अंगावर असणार? कदाचित याच्यापेक्षाही जास्त गुलाल त्या ठिकाणी निकालानंतर असेल। परमेश्वरी असं ही लोकशाही आहे आणि जगन्नाथाचा रथ घेऊन ज्यावेळी तुम्ही खांद्यावर जाता त्यावेळी सामान्य माणसाला जे अभिप्रेत असणारं काम करणं, या मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेणं ही माझी प्राथमिक जबाबदारी होती आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडली। मला नक्की खात्री आहे की मी केलेल्या कामाच्या जोरावर आणि सर्वसामान्य माणसाच्या असणाऱ्या आशा अपेक्षा जे मोदी साहेब त्या ठिकाणी केंद्रामध्ये पूर्ण करतायत, खाली एकनाथ शिंदे साहेब पूर्ण करतायत, या सगळ्यांच्या ताकदीवर आणि कार्यकर्ता म्हणून मी केलेल्या राबणुकीवर आमचा विजय तर निश्चित आहे। गुलालाची उधळण फक्त 4 तारखेची वाट पाहते। तर आपण बघितले की मी केलेल्या कामाच्या जोरावर आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या जीवावर याच्यापेक्षा जास्त गुलाल आपल्याला लागेल अशा पद्धतीचा विश्वास धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे। धैर्यशील माने यांनी मानाची सासनकाठी नाचवली, ज्योतिबाचं दर्शन घेतलंय। जनतेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचं बळ आम्हाला मिळो असं त्यांनी साकडं घातलं। या दृश्यांचा एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।